नमस्कार, मी सोनाली शिंदे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. बीडमध्ये आज एका होतकरू विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. पुन्हा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आलेला आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विवेक रहाडेला फक्त एकच भीती वाटत होती की मेडिकलच्या नीटमध्ये आरक्षण नसल्यामुळे आपल्याला संधी मिळणार नाही. ही काही पहिली घटना नाहीये. याआधी सुद्धा अनेक मराठा तरुण आरक्षणासाठी जीवावर उदार झाल्याची उदाहरणं आहेत. दरम्यान मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. ठाकरे सरकारने मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा निर्णय घेतला खरा, पण या निर्णयाला मराठा समाजानं तीव्र विरोध दर्शवलेला आहे. EWS नुसार आरक्षण देताना अनेक जाचक अटी वाटतायत. तसंच सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणास अडचणी येतील, त्यामुळे मराठा समाजाचा याला विरोध आहे. त्यामुळे भविष्यात मराठा समाज काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्याबद्दलच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विनायक मेटे, शिवसंग्रामचे नेते, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील सुद्धा असणार आहेत आणि त्याचबरोबर विकास पासलकर मराठा नेते सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. सुरुवातीला जाऊया आपण विकास पासलकर यांच्याकडे. विकासजी, काय सांगाल? मराठा आरक्षण पुन्हा एकदा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. राज्य सरकार समोरचं आव्हान आता वाढलेलं आहे. आज सकाळची जी पहाट होती ती उजाडली बीडच्या घटनेमुळे. बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केलेली आहे आणि त्याने चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षण असं लिहिलेलं आहे आणि त्याची मनस्थिती त्याच्यामध्ये त्याने मांडलेली आहे की त्याला प्रवेश मिळेल की नाही. काय म्हणणं आहे या सगळ्या परिस्थितीबद्दल आपलं? एकूण विवेक कल्याण सारख्या तरुणांनी संधी न मिळाल्यामुळं किंवा मराठा आरक्षणामुळं त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि त्याला SCBC मधनं जे आरक्षण मिळणार आहे त्याच्यामधून त्याची संधी हिरावली जाण्याची त्याला दाट भीती वाटली नेट परीक्षेमध्ये आणि त्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली आहे. ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. महाराष्ट्रातील एकूण तरुणांना आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आव्हान करतो, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे. तरुणांनो, अशा पद्धतीने आत्महत्या करू नका. महाराष्ट्रामध्ये हा वीरांचा आणि शूरांचा महाराष्ट्र आहे. इथं आपण लढलं पाहिजे. एखाद्या घटनेमुळं आपलं जीवन संपवून घेणं ही खूप क्लेशदायक आणि वेदनादायक बाब आहे. यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोन्हींनी सुद्धा जागृत होण्याची गरज आहे. कारण या अगोदर सुद्धा राज्यामध्ये 42 मुलांनी आत्मदहन केलेलं आहे. या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आत्मबलिदान दिलेलं आहे आणि 42 मुलांनंतर आता पुन्हा एकदा विवेक कल्याण सारख्या सुशिक्षित मुलांनी उच्च विद्या विभूषित अशा ज्या चांगल्या क्षेत्रामध्ये त्याला पुढे भविष्याचा खूप मोठं होण्याची त्याची इच्छा होती, त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. परंतु आरक्षणाच्या माध्यमातून त्याची संधी हिरावलेली आहे आणि आज मराठा आरक्षण हा सामाजिक न्यायाचा विषय झालेला आहे. राज्य सरकारने पुनर्याचिका दाखल केलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने बाजू मांडत असताना केंद्र सरकारला सुद्धा मला आवाहन करायचं आहे की या ठिकाणी आपण देशातील अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. मग त्यामध्ये तिहेरी तलाकचा प्रश्न असेल, राम मंदिराचा विषय असेल, त्यानंतर 370व्या कलमाचा विषय असेल. अलीकडेच EWS आरक्षण या देशामध्ये लागू झालं. तामिळनाडूचं आरक्षण सुद्धा या देशामध्ये लागू आहे. आणि मग काय माशी शिंकली की मराठा आरक्षणाला या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून स्थगिती आली. मला या देशातील न्यायालयावरती कुठली प्रतिक्रिया देताना खूप मर्यादा येतात, परंतु मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाविषयी अंतरिम स्थगिती दिलेली हा निर्णय झालेला आहे. मराठा समाजाविषयी हा न्याय झालेला नाही आहे. हा संपूर्णपणे मराठा समाजावरती अन्याय करणारी बाब आणि अन्याय करणारी घटना आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा अत्यंत अस्वस्थ आहे. आमच्या हजारो मुलांचं भवितव्य हे MPSC आणि वेगवेगळ्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं भवितव्य होणार आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर लाखो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
राज्य सरकारने ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाच्या माध्यमातून या राज्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच वेळेस आज ईडब्ल्यूएस मधून संधी दिली तर त्याच्या ज्या जाचकाठी आहेत त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि सुप्रीम कोर्टामध्ये एससीबीसी मध्ये जे आरक्षण आहे, कायद्याने वैध ठरलेलं उच्च न्यायालयामधलं आरक्षण एकाच वेळेस एका समाजाला एससीबीसी मधून दिलेलं आरक्षण आणि जर ईडब्ल्यूएस मध्ये जर संधी दिली तर त्या वेळेस आरक्षणावरती आणि मराठा समाज मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्यामुळे सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूण सगळ्याचा विचार करतात एकाच समाजाला दोन ठिकाणी संधी दिली गेली तर पुढे येणारे जे काही टेक्निकली अडचणी असतील न्यायालयाच्या बाबतीमध्ये आमचा 40 वर्षाचा संघर्ष कुठेतरी संपेल ही आम्हाला भीती वाटते। त्यामुळे अगदी तुम्ही आता जे म्हणालात की ईडब्ल्यूएस मुळे गुंता आणखी वाढणार आहे, तुम्ही असं म्हणालात की ईडब्ल्यूएस मुळे गुंता अधिक वाढणार आहे, संभाजीराजेंनी एक भूमिका घेतलेली आहे तर मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भूमिका याबद्दल पाहायला मिळतात। काय वाटतं तुम्हाला, या भूमिकेमुळे आणखी अडथळे येतील मराठा आरक्षणाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये? हॅलो हॅलो आपल्यासोबत विनोद पाटील जोडले गेलेले आहेत, ते याचिकाकर्ते आहेत। पाटीलजी, आपण आता बोलत होतो की ईडब्ल्यूएस ची जी नवीन चर्चा सुरू झालेली आहे त्याच्यावरून दोन गट आपल्याला पडलेले दिसत आहेत मराठा समाजामध्ये, काय नेमकी तुमचं मत आहे? मराठा समाजामध्ये कुठल्याही प्रकारे दोन गट पडलेले नाही। राहिला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा प्रश्न, तर राज्य सरकारला मी स्पष्टपणे जाहीरपणे ठणकावून सांगू इच्छितो, राज्य सरकारच्या हातामध्ये हा मुळीच मुद्दा राहिलेला नाहीये की कुठल्या समाजाला ईडब्ल्यूएसचा फायदा द्यायचा आणि कुठल्या समाजाला ईडब्ल्यूएसचा फायदा द्यायचा नाही। याच्यात दोन गोष्टी आहे। ए पार्टमध्ये काय म्हटलेलं आहे, ए पार्टमध्ये असं म्हटलेलं आहे की जो समाज कुठल्याही आरक्षणामध्ये येत नाही आणि त्याचं आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर अशा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आणि तो कॉपी पेस्ट संपूर्ण भारताच्या सर्व राज्यांनी त्या ठिकाणी केला। जर आज माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर स्थगिती दिली असेल आणि ती स्थगिती दिली असताना जर मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसेल तर तो ऑटोमॅटिकली खुल्या प्रवर्गासाठी व ईडब्ल्यूएस साठी त्या ठिकाणी इलिजिबल आहे। त्यामध्ये राज्य सरकारचा कुठलाही हस्तक्षेप करण्याचा आणि कुठलाही संबंध त्या ठिकाणी नाही। राहिला त्याच्यामध्ये बी पार्टमध्ये राज्य सरकार पहिल्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी प्रकरण घडवलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये घेणार नाही आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी कारण दिलं की मराठा समाजाला एससीबीसी रिझर्वेशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला ईडब्ल्यूएस देऊ शकत नाही। आमचा प्रश्न असा आहे की राज्य सरकारची ही इच्छा आहे का की आमच्यामध्ये वाद व्हावा व मूळ प्रश्नापासून आम्ही लांब जावं। जी गोष्ट राज्य सरकारच्या हातात नाहीये आणि आपल्याला स्पष्ट सांगतो की मराठा समाजाला एससीबीसी जे काय अधिकाराने मिळालेलं आहे त्याच्यावरची स्थगिती उठवल्यावर देखील सुद्धा मराठा समाजाचा तरुण निर्णय घेऊ शकतो की त्याला एससीबीसी मध्ये बसायचंय का ईडब्ल्यूएस मध्ये बसायचंय का खुल्या प्रवर्गात बसायचंय। कारण ज्या वेळेस एखाद्या माणसाचा जन्म एखाद्या समाजात होतो तर त्याला डायरेक्ट ती जात लागू होत नाही, त्याला इलिजिबिलिटी प्रूव्ह करावं लागते, त्याला कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं, मग तो ठरवतो की मला खुल्या प्रवर्गात जायचं का, मग तो ठरवतो मला मराठा आरक्षणात जायचं का, मग ठरवतो तो ईडब्ल्यूएस मध्ये जायचं का। राज्य सरकारने कृपया असा प्रयत्न करू नये। मूळ आरक्षणासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये कधी प्रयत्न करणार आहे? काल आमच्या एका भावाचा त्या ठिकाणी बळी गेला, त्याला आशा होती की मराठा आरक्षणामधून किंवा राज्य सरकारच्या एखाद्या सवलतीमधून मी शिकू शकतो, माझ्या घरची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, परंतु राज्य सरकारने एक साधा अर्ज त्या ठिकाणी केलेला आहे। राज्य सरकारने सुप्रीम कोर्टला विनंती केलेली नाही। काल एक बळी गेल्यानंतर राज्य सरकार आज सकाळी सुप्रीम कोर्टामध्ये उभं राहण्याची गरज होती, तरीही राज्य सरकार त्या ठिकाणी उभं राहिलेले नाही आणि आमच्यामध्ये मतांतर असं दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की आमच्यामध्ये मतांतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे का असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला। आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे सुद्धा आपल्यासोबत आहे, तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। काय नेमकी तुमची भूमिका आहे, कारण संभाजीराजेंनी एक भूमिका
भूमिका मांडलेली आहे आणि दुसरीकडे अशी सुद्धा एक भूमिका येते की त्यामुळे आरक्षणामध्ये आणखी अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा वेगवेगळ्या वाटा याला फुटू शकतात. मुळामध्ये एक आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की या आरक्षण न मिळाल्याचे किती दूरगामी परिणाम होत चाललेले आहेत. काल ज्या दिवशी 9 तारखेला आरक्षणावर अंतरिम स्थगिती आली त्याच दिवशी आमचा कदम चा तरुण पोरगा चाकूरच्या तहसीलमध्ये जाऊन त्यांनी आत्महत्या विष पिऊन करायचा प्रयत्न केला. त्याच दिवशी ताबडतोब आलेली रिॲक्शन. काल आता त्या मेडिकलच्या ॲडमिशनला प्रवेश मिळाला नाही म्हणून आमच्या बीड तालुक्यातला राडे नावाच्या तरुणानं काल गळफास घेऊन आत्महत्या केली. आता ही जी सगळी आत्महत्या एकानं दुसऱ्यानं प्रयत्न केलेले, अशी नैराश्याची भावना सगळ्या मराठा समाजाच्या तरुणामध्ये पसरत चाललेली. आणि याला जर कोणी दोषी असेल तर फक्त हे महाराष्ट्राचं आघाडी सरकार दोषी आहे, इथलं ठाकरे सरकार दोषी आहे, उपसमिती अशोक चव्हाण दोषी आहे. यांना याचं गांभीर्य अजिबात नाही. मराठा समाजाचे प्रश्न यांना कळत नाहीत का कळून सोडवायचे नाहीत हे कळायला आम्हाला मार्ग नाही. त्यांनी जर काळजी घेतली असती हे आरक्षण टिकवण्याचं, जेव्हा आता इथं आमचे दोघंही सहकारी माझ्या आहेत त्यांनाही ती माहिती, जेव्हा सरकारनं हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे बैठका घेतल्या तेव्हा आम्ही सगळ्यांनीच सांगितलं की घटनापीठाकडे पाठवत असताना याला स्थगिती मिळणार नाही याच्याकरता शासनानं ब क ड असे काही प्लान तयार करावं, त्याचं नियोजन करावं. पण ते न केल्याचे हे दुष्परिणाम आहे. आता ते आरक्षण मिळालेलं नाही. आता मुळामध्ये मग आता पुढं काय करायचं याचं स्पष्टीकरण शासन द्यायला आणखीन तयार नाही. पुढे काय करायचं या मुद्द्यावर आपण विनायकजी आपण परत येणार आहोत. मी पुन्हा विनोद पाटील सरांकडे जाते की सर, आज ज्या मुलाने आत्महत्या केली, वय वर्ष 18, बीडमधला जो मुलगा आहे, त्याची जर सुसाईड नोट आपण जर वाचली तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मेडिकलची परीक्षा दिली आहे, माझ्या मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाहीये आणि माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाहीये आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठाच्या मुलाची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल अशी त्या सुसाईड नोट जी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आत्ता जे ऍडमिशन्स वेगवेगळ्या ठिकाणी रखडलेले आहेत, अनेक ठिकाणी स्थगिती आहे. इव्हन आता आपण 11वीची सुद्धा बघितली की पहिली यादी जाहीर झाली आणि त्यानंतर निर्णय आला, त्यानंतर पुन्हा सगळा घोळ वाढलेला आहे. काय नेमकी तुमचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने? विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्पष्टपणे माझं एकच म्हणणं आहे, आमची एकच मागणी होती. हे बघा, न्यायालयाने स्थगिती दिली आम्हाला मान्य आहे, परंतु न्यायालयाने स्थगिती देत असताना काही गोष्टीची त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे. न्यायालयाने काय सांगितलेलं आहे, आजपर्यंत जे काही भरती प्रक्रिया झाली, आजपर्यंत जे काही ॲडमिशन प्रोसेस झाले याला आम्ही बदल करू शकत नाही, याच्यामध्ये बदल करणं फार अवघड आहे हे न्यायालय एकीकडे म्हणतंय. न्यायालयामध्ये स्पष्टपणे MPSCच्या ॲडमिशन संदर्भात, MPSCच्या रिझल्ट संदर्भात चर्चा झाली. न्यायालयाने सांगितले याच्यामध्ये बदल करणं अवघड आहे. न्यायालयाने PGचे ॲडमिशन त्या ठिकाणी ठेवले. न्यायालयाने जे काही दिलं, जे काही ठेवलं हे राज्य सरकारने स्वीकारलेलं नाही. त्याच्यामुळे संभ्रम अवस्था विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. जर न्यायालयाचा निर्णयाचा आधार घेऊन आजपर्यंत निघालेल्या सर्व जाहिराती जर गृहीत धरल्या, अनेक लोकांचे इंटरव्ह्यू झालेले आहे, अनेक लोकांचे रिझल्ट आउट झालेले, अनेक लोकांचे लिस्ट लागलेलं आहे, हे जर गृहीत धरलं तर याच्यामध्ये भरपूर लोकांना न्याय मिळू शकतो. परंतु राज्य सरकार गोंधळलेल्या परिस्थितीत त्या ठिकाणी वागतंय. राज्य सरकारने चांगल्या विधी तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला दिसत नाही. जर चांगल्या विधी तज्ज्ञांचा सल्ला घेतला असता तर 1 तासाच्या आत सगळ्या डिपार्टमेंटला ऑर्डर गेली असते की आजपर्यंत ज्या दिवशी निकालाची प्रत आली त्या दिवशीपर्यंत झालेली सगळी प्रक्रिया गृहीत धरावी. आता आमचा बांधव त्या ठिकाणी गेला नसता. ह्या सर्व गोष्टी राज्य सरकारने आता जरी गांभीर्याने घेतल्या. 11वीचा प्रश्न आपण विचारला, 11वीच्या प्रश्नामध्ये यापूर्वीची लिस्ट 11वीची लागली होती. 11वीच्या ॲडमिशनची प्रोसेस अगोदर सुरू झालेली आहे. 11वीच्या ॲडमिशन प्रोसेस सुरू असताना प्रत्येक समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी बायफर्गेट केलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही ठरवलेलं आहे कोणाकोणाला किती द्यायचं. एकदा तुम्ही जाहिरात काढली,
10वीचा निकाल अगोदर लागलेला आहे आणि 11वीची जाहिरात काढल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सरसकट त्या ठिकाणी ऍडमिशन द्यायला काय हरकत आहे? न्यायालयाने कुठलंही बंधन त्या ठिकाणी आणलेलं नाही, परंतु न्यायालयाच्या निर्णयाची प्रतच वाचायची नाही, न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतचा आधार घ्यायचा नाही. आणि इकडे तुम्ही दुसरा गंभीर गोष्ट आरोप करत करता, बसायचं. तुम्ही म्हणताय की त्यामुळे न्यायालयाचा राज्य जो आदेश सरकारला होता किती त्या काम पाहिजे आदेशाची आमच्या? अंमलबजावणी राज्य निश्चित सरकारने केलेली नाहीये आणि त्याचबरोबर तुम्ही हेही म्हणताय की चांगल्या विधी तज्ञांचा सल्ला बिलकुल घेतलेला नाहीये. केलेली नाही, मेटेजी मी तुमच्याकडे येते. निश्चित घेतलेला नाहीये. जर तो सल्ला घेतला असता, अगदी योग्य सल्ला घेतला नाही जर असा तो आरोप सल्ला तुम्ही घेतला केलेला आहे. असता, तर मेटेजी मी आतापर्यंत तुमच्याकडे अनेक येते आहे. लोकांना- तुम्ही जे म्हणतायत की याला सगळं सर्वस्वी जबाबदार हे सरकार आहे, खरं तर या आरक्षणाची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळी सरकारं येऊन गेली, काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, असं की मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार होतं, ते सरकारनं हे आरक्षण दिलं आणि टिकवलं. ते स्वतः मुख्यमंत्री असताना प्रत्येक गोष्टीत जातीनं लक्ष घालायचं, त्यांना ते कळायचं. आताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण साहेब यांना हे आरक्षणच मुळामध्ये कळत नाही. आणि म्हणून माझे सहकारी विनोद पाटील यांनी जे सांगितलं की सुप्रीम कोर्टानं सुद्धा जे काही आदेश केलेले आहेत किंवा त्यांनी जे रिमार्क दिलेले आहेत, या रिमार्कची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सुद्धा आज तागायत एकही पाऊल या सरकारनं पुढं टाकलेलं नाही. हे खरं दुःख आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की मगाशी EWSचा खूप मोठी चर्चा सुरू आहे. या EWSच्या मध्ये मुळामध्ये मगाशी जी वक्तव्य केलं ती खरी वस्तुस्थिती हे कोणी जाणूनच घेत नाही. ज्या माणसाला आरक्षण मिळत नाही, ज्या वर्गाला घटकाला, तो आपोआप खुल्या वर्गात आणि ओपनमध्ये येतो आणि जो ओपनमध्ये येतो त्याच्या मनावर असतं की तुम्हाला या EWSचं रिझर्वेशन घ्यायचं की नाही घ्यायचं. तुम्ही मागणी करा नाही करा त्यानं काही फरक पडत नाही. फक्त ते सर्टिफिकेट काढायचं आणि तुम्ही रिझर्वेशन घ्यायचं की नाही त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, तुमच्यावर मनावर नाही. आता फक्त त्याच्यात एकच सरकारनं जे 28 जुलैचं परिपत्रक काढलेलं आहे ते त्यांनी रद्द केलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की मराठा समाजाला यामधून लाभ घेता येणार नाही. पण का तर SC-BCचं रिझर्वेशन मिळतं आहे म्हणून. आता सरकारनं जर नाही केलं तर उद्या आमच्यासारखा एखादा माणूस कोर्टात गेला तर एका मिनिटामध्ये या कोर्ट या सरकारला थोबाडीत मारेल आणि EWSचं आरक्षण सगळ्या तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. राज्य सरकारने म्हटलेलं आहे की EWS मधल्या विद्यार्थ्यांना याच्यातून EC-BC मधून प्रवेश घेता येणार नाही. मी विनोद पाटलांकडे जाते, ते याच्यातले याचिकाकर्ते आहे. मुळात केंद्राकडून जर या पद्धतीचे किंवा सर्वोच्च न्यायालयातून या पद्धतीचे निर्णय आले असतील तर राज्य सरकारला असा हस्तक्षेप करता येतो का किंवा याच्यामुळे संभ्रम आणखी वाढणार आहे का? केंद्रामध्ये EWS आरक्षण ज्यावेळेस त्या ठिकाणी जाहीर झालं त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे व ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थिन्या ह्या EWSचा आरक्षणाचा फायदा त्या ठिकाणी देण्यात यावा. राहिला प्रश्न राज्य सरकारचा. राज्य सरकारच्या हातामध्ये हे नाही की कोणाला टाकावं कोणाला काढावं. राज्य सरकार फक्त एवढं त्या ठिकाणी करू शकतं की परिपत्रक काढून सवलती द्या महाविद्यालय एवढं या त्या ठिकाणी आदेशित करू शकतं. मराठा समाज हा केंद्रामध्ये EWS मध्ये येतो. मराठा समाजाची मूळ मागणी ही मराठा आरक्षणाचीच आहे, परंतु त्या आरक्षणाची मागणी होत असताना राज्य सरकार स्वतःहून त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करतंय, घोळ करतंय. मागच्या काळामध्ये परिपत्रक काढून थांबवलं, मग परिपत्रक काढलं, पुन्हा एक परिपत्रक काढलं. ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार घोळ झाल्यामुळे याच्यावर न्यायालयीन लढाईवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने या कुठल्याही भानगडीत न पडता, मला एक सांगा, राज्य सरकारने एखादं परिपत्रक काढलं आणि मराठा समाजाला हे आरक्षण देऊ नका, तो मराठा समाजाचा चॉईस आहे की त्याला EWS मध्ये जायचं का, तो मराठा समाजाचा चॉईस आहे की त्याला खुल्या वर्गात जायचं का, या सर्व तांत्रिक टेक्निकल बाजू ह्या चांगल्या उच्च दर्जाच्या विधी तज्ञांकडून राज्य सरकारने पहिले समजून घ्यावा, त्यानंतर मराठा आरक्षणामध्ये हस्तक्षेप करावा असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे.
आता अत्यंत महत्त्वाच्या आणि चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण चाललो आहोत की आता पुढे काय, कारण कायदेशीर कुठलाही मार्ग याच्यातून निघताना दिसत नाहीये. मेटेजी, थोडक्यात सांगा आता पुढे आपण कसं जायला पाहिजे? आता आरक्षणावर स्थगिती मिळाल्याच्या नंतर आता पुढचं जे आहे की सर्वोच्च न्यायालयामधली लढाई आपण कशी लढणार, म्हणजे घटनापीठ स्थापन कधी होणार, त्याच्यानंतर आपली स्थगिती कधी उठणार, मुख्य सुनावणी कधी सुरू होणार आणि आपल्याला न्याय कधी मिळणार, हा याच्याबद्दल काय करायचं आहे ती शासनानं ठरवावं लागेल, इतरांना सगळे याचिकाकर्त्यांना सोबत घेऊन. त्यानंतर जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत EWS सारखे पर्याय आणखीन काय आहेत का त्याच्यावर पण आपल्याला विचार करावा लागेल. तिसरी गोष्ट, ह्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त मग आपलं शिक्षण आणि आपली नोकरी यांना जसं मगाशी सांगितलं 11वीच्या ॲडमिशनपासून टेक्निकलच्या ॲडमिशनच्या पर्यंत यांच्याबद्दल काय धोरण आहे, नोकरीच्याबद्दल काय धोरण आहे, याच्याबद्दल शासन काहीही क्लॅरिटी देत नाही, काही शब्द काढायला तयार नाही. आणि त्यानंतर याच्या व्यतिरिक्त जे काही बेनिफिट आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळापासून सारथीपासून ते अनेक असे विषय आहेत की त्या विषयाच्याबद्दल हे शासन काय निर्णय घेत आहे. मगाशी आपला विषय आलेला होता की ॲडमिशन घेण्याच्याकरता गेल्या अनेक दिवसापासून प्रवेश अर्ज केलेले आहेत, त्याच्याबद्दल काय SCBCमधून आहे, ओपनमधून आहे, EWSमधून, ह्याच्याबद्दल शासन काही क्लॅरिटी देत नाही. दुसरं, नोकरीच्याबद्दल ज्यांनी आतापर्यंत मुलाखती दिल्या, म्हणजे जाहिरात बघितली, मुलाखत दिल्या, इंटरव्ह्यू झाल्या, सिलेक्शन झालं, लिस्ट लागली आणि आता जॉईन व्हायचं. मी आपल्याला आपल्या मुंबईचं उदाहरण, MMRDमध्ये 1100 लोकांच्या जागा ह्या सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, त्याच्यातले 5 लोक आपल्या SCBC मराठा आरक्षणामधून जवळपास 250 मुली सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये काही 5-6 लोक जॉईन झाले आणि तेवढ्यात मध्ये करोनाने लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा MMRDनं सांगितलं की तुम्ही आता लॉकडाऊन संपल्यानंतर व्हा. आता लॉकडाऊन संपायची वेळ आली, तेवढ्यात आता या रिझर्वेशनला स्थगिती आली. मग आता काय करायचं त्या बाकीच्या उरलेल्या लोकांनी, याच्यावर शासन काही निर्णय घेत नाही. शासन निर्णय घेत नाहीये असाच थोडक्यात सगळ्या आपल्या पाहुण्यांनी आरोप केलेला आहे. आणि जरी सारथीसारखे किंवा आर्थिक मदतीच्या अनेक गोष्टी मराठा आरक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये समोर आल्या तरी सुद्धा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे. एकीकडे कायदेशीर मार्ग निघताना कुठेही दिसत नाही आणि दुसरीकडे आजच्या आत्महत्येने हा मुद्दा आणखी एकदा गंभीर बनलेला आहे, आणखी एकदा ठळक झालेला आहे. त्यामुळे सरकारला या दृष्टीने लवकरात लवकर पावलं ही निश्चितच उचलावी लागणार आहे. हेच या सगळ्यांचं म्हणणं होतं. आता हा मुद्दा आपण पुढे सुद्धा यावर वारंवार चर्चा करणार आहोत. मात्र आज जी घटना घडली त्याच्यानंतर पुन्हा एकदा या समाजातला असंतोष जो आहे तो समोर आलाय. राज्य सरकार यावर काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सर्व पाहुण्यांचे मनापासून धन्यवाद.